Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College HSC Vocational Department, Maregaon Camp, Nasik. Dear students, first of all, I congratulate you that you have passed your 10th exam, and I also welcome you in the 11th class. Dear students, in this online video lectures today, we are going to learn 1.2 on to the summit we reach the top. The lesson written by Tenzing Norgay. Dear students, first of all, let me clear you that 1.1 being neighborly, this lesson has been dropped from the syllabus. Therefore, we are directly beginning with 1.2 on to the summit we reach the top. So, let's look at the introduction of this lesson. So, here is an introduction of the lesson. This lesson is written by Tenzing Norgay. His lifespan is 29th May 1914 to 9th May 1986. Known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepalian Indian शेर्पा माउंटेनियर. आता टेन्झिंग नॉर्गे हा जो आहे हा मुळात नेपाळी इंडियन आहे. टेन्झिंग नॉर्गे याचं मूळ जन्मनाव नामग्याल वांगदी असं आहे. आता त्याला शेर्पा असं म्हणण्यामागे कारण असं आहे की शेर्पा म्हणजे नेपाळमध्ये त्या लोकांचा समाज आहे की जे लोक गिर्यारोहणाच्या कलेमध्ये अत्यंत अनुभवी, कुशल आणि तरबेज असतात आणि त्यांना शेर्पा असं म्हटलं जातं. आणि म्हणून टेन्झिंग नॉर्गे याला शेर्पा टेन्झिंग असंही म्हटलेलं आहे. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आणि माउंट एव्हरेस्ट हा जो जगातला सर्वोच्च पर्वत आहे की ज्याची उंची 8,850 मीटर आहे, हा सर्वोच्च पर्वत सर करून जाण्याचा जो विक्रम आहे तो टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांनी प्रस्थापित केला 29 मे 1953 रोजी. म्हणजे इथे आपल्याला असं लक्षात येतं की टेन्झिंग नॉर्गे जे नेपाळी भारतीय आहेत याचा अर्थ की त्यांचा जन्म भारतात झाला आणि नेपाळमध्ये ते मोठे झाले म्हणून ते नेपाळी भारतीय आहेत. आणि एडमंड हिलरी हा मूळचा न्यूझीलंड या देशाचा आहे आणि म्हणून या दोन्हींनीही जे काही महान कार्य केलं, माउंट एव्हरेस्ट हा जगातला सर्वोच्च पर्वत सर्वप्रथम शिखर केला आणि हा जो जागतिक विक्रम आहे हा त्यांच्या नावावर नोंदवला गेला. आणि माउंट एव्हरेस्ट हा पर्वत त्यांनी 29 मे 1953 रोजी सर केला. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला टेन्झिंग नॉर्गे हे त्यांचा जो अनुभव आहे माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करत असताना त्यांना काय काय अनुभव आले ते सर्व आपल्याला या धड्यामध्ये सांगत आहेत. टेन्झिंग नॉर्गे यांना हिमालय पर्वत वगैरे किंवा इतर जगातले जे काही विख्यात पर्वत आहेत ते त्यांनी शिखर केले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ही जी कामगिरी केलेली आहे गिर्यारोहणाची त्याबद्दल त्यांना अनेक असे पुरस्कार मिळाले. आणि या पुरस्कारासाठी म्हणून त्यांना सर्वप्रथम जो सन्मान मिळाला तो टायगर मेडल 1938 मध्ये हिमालयन क्लब 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर स्टार ऑफ नेपाळ 1953 मध्ये हा पुरस्कार त्यांना नेपाळचा राजा किंग त्रिभुवन यांनी त्यांच्या आयुष्यातल्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल गिर्यारोहणामध्ये त्यांनी जे काही अद्वितीय यश संपादन केलं त्या निमित्ताने त्यांना हा पुरस्कार मिळाला. भारताकडूनही त्यांना 1961 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. तोही पुरस्कार त्यांनी केलेल्या असामान्य अद्वितीय कामगिरीबद्दल देण्यात आला. Tenzing described the climb to the top and all events occurred during the historic climb.
टेन्झिंग नॉर्गे यांनी जो काही माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर केला हा त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक प्रसंग होता आणि माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करत असताना जी काही सर्व प्रसंग आहेत ती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स. आणि आर्टिकल म्हणजे लेख, आणि हा जो लेख आहे हा विशेषतः टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाला होता. तर ह्या लेखामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा मिळाली, तर हे सर्व अनुभव त्यांनी आपल्याला या धड्यामध्ये सांगितलेले आहेत. आता मुळातच हा धडा एक ॲडव्हेंचरस इन्स्पिरेशन देणारा आहे, म्हणजे प्रेरणादायी आहे. तर धाडसी उपक्रमामध्ये आपल्याला साधारणतः आपली मानसिक शारीरिक क्षमता ही आपण सिद्ध करू शकता. धाडसी उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला परिस्थिती हाताळायची, परिस्थितीला तोंड देण्याची प्रेरणा मिळते. ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याची सुद्धा आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते. आणि म्हणून ॲडव्हेंचरस जे काही उपक्रम असतात, जे काही धाडसी उपक्रम असतात, तर यामुळे आपल्याला जीवनामध्ये सक्षम होण्यासाठी मदत होते. म्हणजे वी बिकम अ कॅपेबल पर्सन इन लाईफ टू टेक डिसिजन्स अँड वी आर ऑल्सो स्ट्रेंथन फिजिकली अँड मेंटली और सायकोलॉजिकली. सो लेट्स लुक ॲट दिस लेसन. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. आता माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करत असताना या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतायत, वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. आता जेव्हा कॅम्प 9 सोडल्यानंतर शुक्रवार, टेन्झिंग नॉर्गे असं म्हणत आहेत की त्यांचा जो निश्चय आहे तो अत्यंत पक्का होता की त्यांना त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचायचंच होतं. आता माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करण्यासाठी टेन्झिंग यांनी या आधीही 5 ते 6 वेळा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना अपयश आलं, पण तरीही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि त्यांनी ह्यावेळेस मात्र असा निश्चय केला होता की आपल्याला त्या माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या शिखरावर पोहोचून एक जागतिक विक्रम करायचा आहे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. मी त्या शिखरावर पोहोचेल, मरण आलं तरी बेहतर, पण मी त्या शिखरावर पोहोचणारच. म्हणजे या ठिकाणी त्यांचा जो निश्चय आहे, त्यांची जी विलिंगनेस, इच्छाशक्ती आहे, दृढ इच्छाशक्ती आहे, तर या गुणांचा आपल्याला परिचय होतो. त्यानंतर आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि हा पर्वत शिखर करत असताना ते मृत्यूला सुद्धा घाबरणारे नव्हते. म्हणजे त्यांच्यामध्ये पुन्हा निर्भयता, अनअफ्रेडनेस, फिअरलेसनेस यासारखे गुण आपल्याला दिसतात. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू पीक वी अल्टरनेटेड. अशा प्रकारे त्यांनी 9वी छावणी किंवा कॅम्प 9 सोडला आणि आता ते हिमालय त्या माउंट एव्हरेस्ट या पर्वताच्या शिखराकडे ते वाटचाल करत आहेत. आता माउंट एव्हरेस्ट हा जो पर्वत आहे हा नेपाळ आणि तिबेटच्या सीमारेषेवर आहे की ज्याची उंची 8,850 मीटर उंच आहे. आणि माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करणं हे अत्यंत अवघड आणि अतिशय धोकेदायक असं काम आहे. आणि हा जगातला सर्वोच्च पर्वत असल्यामुळे हा पर्वत शिखर करण्याचं स्वप्न टेन्झिंग नॉर्गे यांचं होतं आणि ते स्वप्न त्यांनी पूर्णसुद्धा केलं. म्हणजे अत्यंत विपरीत हालाकीच्या, धोकेदायक, जिकरीच्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी हे यश मिळवलं आणि एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला. दुसरा पॅराग्राफ, आय वुड टेक लीड अँड देन हिलरी. आता इथे माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करत असताना टेन्झिंग नॉर्गे यांचा लीड रोल होता, तर एडमंड हिलरी यांचा बॅकअप रोल होता. आता लीड रोल करणाऱ्याचं काय कार्य आहे आणि एडमंड हिलरीचं काय कार्य आहे, बॅकअप रोल करणाऱ्याचं काय कार्य आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे.
द मॅन हू फॉलोज द क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड डाऊन. जी व्यक्ती बॅकअपमध्ये राहून गिर्यारोहण करते त्या व्यक्तीसाठी हे सर्वात कठीण काम आहे पर्वतावर चढणं आणि पर्वतावरून उतरणं. कारण ही इज द अँकर, कारण तो एखाद्या नांगरासारखा घट्ट असा दोर रोवून लीड रोल करणाऱ्याला चढण्यासाठी सपोर्ट करतो, तसंच तो स्वतःलाही सपोर्ट करतो. आता अँगर म्हणजे काय की एक नांगर असं इक्विपमेंट दॅट इज अ मेटल इक्विपमेंट दॅट इज फिक्स्ड इन द माउंटन अँड विच इज टाईड विथ अ रोप अँड with the help of that rope the mountaineers climb the mountain. म्हणजे अँकर हा दोनही लीड रोल करणाऱ्याला आणि बॅकअप रोल करणाऱ्याला सपोर्ट करणारं असं साधन आहे की जे पर्वतामध्ये घट्ट रोवलं जातं, ज्याला दोर बांधला जातो दोनही टोकांना, आणि त्या दोन्ही टोकांच्या दोराच्या आधारे हे जे माउंटेनियर्स आहेत हे पर्वत चढण्याचं काम करतात. आणि म्हणून ही इज द अँकर, म्हणजे बॅकअप रोल करणारा व्यक्ती हा महत्त्वाचा आहे. तसंच लीड रोल करणारा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. म्हणजे लीड रोल करणारा माणूस हा पावलं रोवण्यासाठी म्हणून जागा निश्चित करतो आणि मार्ग तयार करतो. म्हणजे या ठिकाणी लीड रोल आणि बॅकअप रोल करणारे दोन्ही व्यक्ती हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते अत्यंत कुशल अनुभवी असणं, त्यांच्यामध्ये प्रसंगावधानता असणं, या गोष्टी हे जे गुण आहे, हे गुणवैशिष्ट्ये जी आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहे. तिसरा पॅराग्राफ. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. टेन्झिंग नॉर्गे यांच्या पॉकेटामध्ये 4 झेंडे होते. वेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. आता टेन्झिंग नॉर्गे यांच्या पॉकेटात 4 झेंडे होते, पण कर्नल हंट जे या मोहिमेचे प्रमुख आहेत, गिर्यारोहण मोहिमेचे ते प्रमुख आहेत, आणि त्यांच्याकडे 3 झेंडे होते, जे 3 झेंडे त्यांनी टेन्झिंग नॉर्गेला दिले, पण प्रत्यक्षात 4था झेंडा सुद्धा टेन्झिंग नॉर्गे यांच्याकडे आहे. दोज ऑफ ब्रिटन, युनायटेड नेशन्स अँड नेपाळ, म्हणजे ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ या 3ही देशांचे झेंडे टेन्झिंग नॉर्गेकडे कर्नल हंट यांनी सोपवले. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि हे 3ही झेंडे त्या जगाच्या सर्वोच्च शिखरावर रोवण्याचं काम कर्नल हंट यांनी टेन्झिंग नॉर्गेला सोपवलेलं होतं. मात्र 4था झेंडा कोणत्या देशाचा आहे याचा उल्लेख आपल्याला धड्याच्या पुढच्या भागात येणार आहे. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them on at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. आता कर्नल हंट सांगतात की हे 3 झेंडे मी तुझ्या ताब्यात देतो आहे, आणि ज्यावेळेस तू आणि हिलरी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचाल त्यावेळेस आपण ही 3ही झेंडे त्या ठिकाणी रोवावेत, आणि मला खात्री आहे की तुम्ही दोनही जण या मोहिमेमध्ये यशस्वी व्हाल. आता टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांचा हा जो प्रवास आहे हा सुरू होत असताना या झेंड्यांचंही महत्त्व या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की हॉइस्टिंग द फ्लॅग्स म्हणजे झेंडा त्या ठिकाणी रोवणं किंवा फडकवणं, त्या देशांचा नावलौकिक वाढवणं, त्यांचा गौरव करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता ब्रिटन, द युनायटेड नेशन्स आणि नेपाळ यांच्यासोबत टेन्झिंग नॉर्गेकडे जो 4था ध्वज होता तो म्हणजे भारताचा. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. मी कर्नलला सांगितलं की माझ्यासोबत भारताचा सुद्धा झेंडा आहे, अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि हा सुद्धा झेंडा मला इतर झेंड्यांसोबत न्यावासा वाटतो किंवा नेण्याची इच्छा आहे. तर आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन
his capacity as the leader of expedition. आता कर्नल हंट हा या मोहिमेचा प्रमुख असल्यामुळे त्याची परवानगी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून कर्नल हंट यांची परवानगी घेणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच भारताचा झेंडा सुद्धा नेणं महत्त्वाचं आहे टेन्झिंग नॉर्गे यांच्यासाठी. कारण मुळात त्यांचा जन्म भारतात झालेला आहे आणि म्हणून ते भारतीय पण आहेत आणि नेपाळी पण आहे. तर या ठिकाणी इंडियन फ्लॅग याविषयी कर्नल हंट काय सांगतात ते बघा. कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स अवश्य, म्हणजे लगेच कर्नल हंट यांनी टेन्झिंग नॉर्गेला परवानगी दिलेली आहे की आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट एन इंडियन फ्लॅग. आता मला आनंद झाला की तू भारताचा झेंडा सुद्धा सोबत आणला आणि कर्नल हंट यांनी भारताचा ध्वज त्या ठिकाणी रोवण्याची परवानगी दिली. आता टेन्झिंग नॉर्गे यांना भारतीय आणि नेपाळी असल्याचा अत्यंत सार्थ अभिमान आहे आणि म्हणून त्यांनी नेपाळ, भारत या दोन्ही देशांचे झेंडे नेले. त्यांच्यासोबत ब्रिटन आणि युनायटेड नेशन्स या देशांचे पण ध्वज होते. आता या पॅराग्राफमध्ये आपल्याला टेन्झिंग नॉर्गे यांचा असा गुण आपल्याला दिसून येतो की ते अत्यंत प्रामाणिक आहे. ही इज अ व्हेरी सिन्सिअर अँड ऑनेस्ट. म्हणजे त्यांनी परवानगी रीतसर घेतली आणि त्यानुसार ते तो झेंडा घेऊन जात आहे. म्हणजे ते अत्यंत प्रामाणिक, सिन्सिअर आहे, डिसिप्लिन पर्सन आहे. बघा, गिर्यारोहण करत असताना आणि कुठलाही महत् प्रयास करत असताना आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि या त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्यांना हे यश मिळालेलं आहे. म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये संयम ठेवणं, जिद्द ठेवणं, निश्चय ठेवणं, विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमता ठेवणं, इच्छाशक्ती असणं, तर हे सर्व गुण महत्त्वाचे आहेत. आता गिर्यारोहण करताना आणखीन एक गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे प्रसंगावधानता आणि डिसिजन घेण्याची क्षमता. तर हे सर्व गुण टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी या दोन्हींमध्ये असल्यामुळे त्यांना माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करण्याचं अद्वितीय असं यश संपादन झालेलं आहे. पुढचा पॅराग्राफ बघूया. आफ्टर अन आवर स्टेडी गोईंग. आता इथे कॅम्प 9 सोडल्यानंतर त्यांनी अत्यंत 1 तास स्थिर अशा पद्धतीने चढाई केली. आता स्थिर चढाई करणे ते या शब्दाचा किंवा या वाक्याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये पेशन्स, संयम हे खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्या संयमाच्या आधारावर त्यांनी 1 तास स्थिर चढाई केली. आता एक आणखीन मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की कॅम्प 9 म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर कॅम्प 9 म्हणजे आता माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करणं एका प्रयत्नात शक्य नाही आहे. कारण 8,850 मीटर उंच एवढी उंची ही एका प्रयत्नात गाठणं शक्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी त्याचे 9 टप्पे केले आणि आपल्याला हा जो धडा आहे हा 9व्या टप्प्यापासून दिलेला आहे. म्हणजे पहिले 8 टप्प्यांचं वर्णन या धड्यात कव्हर करणं शक्य नाही आहे आणि म्हणून आपल्याला हा धडा 9व्या कॅम्पपासून डायरेक्टली दिलेला आहे. तर 9व्या कॅम्पपासून साधारणतः माउंट एव्हरेस्टचं अंतर 500 मीटर एवढं असतं आणि म्हणून तिथून 9व्या कॅम्पपासून त्यांनी अत्यंत स्थिर पद्धतीने म्हणजे अत्यंत संयमाने सुरुवात केली. म्हणजे गिर्यारोहण करताना कुठल्याही प्रकारची घाई किंवा खूप असा आपण त्याला म्हणतो झपाटलेलापणा किंवा अधाशीपणा त्यांनी न करता अत्यंत संयमाने ते गिर्यारोहण केलेलं आपल्याला दिसतं. वी कट अक्रॉस फ्रॉम साऊथ फेस अँड स्टार्टेड ऑफ द वेस्ट साईड. म्हणजे आधी दक्षिण दिशेने आणि त्यानंतर पुन्हा पश्चिम बाजूने वळत जेव्हा ते हा जो माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखर करत होते तेव्हा वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. त्यांना एक तीव्र उतार असलेली खडकांची रांग पास करायची होती, ती ओलांडायची होती आणि ही खडकांची रांग ही त्यांच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग, आव्हानात्मक होती, डेंजरस होती.
म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं की माउंटेनिअरिंग ही अत्यंत चॅलेंजिंग अशा प्रकारचा ॲडव्हेंचर आहे, ज्याच्यामध्ये जीवाची जोखीमही तेवढीच आहे आणि अत्यंत धोकेदायक अशा माध्यमातून त्यांना हे गिर्यारोहण करावं लागतं. तर हे जे स्टीप लाईन ऑफ रॉक्स म्हणजे माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या वर आपण जसजसं जातो तसतसं तिथला उतार तीव्र होत जातो आणि चढणं अवघड होत जातं. आणि म्हणून हा जो स्टीप लाईन ऑफ रॉक्स हा त्यांच्यासाठी क्रॉस करणं चॅलेंजिंग होतं आणि तो अत्यंत संयमाने शांतपणे विचार करून त्यांनी तो भाग पास करण्याचा ओलांडण्याचा प्रयत्न केला. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. अत्यंत मंद आणि कठीण असा चढण्यासाठी असलेला हा भाग आहे. म्हणजे आपल्याला खूप घाई करून हा भाग चढता येणार नाही हे त्यांना माहीत होतं. त्यांनी खूप विचार करून खूप प्लॅनिंग करून किंवा युक्ती लढवून त्यांनी हा भाग पास करण्याचा प्रयत्न केला. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस देअर वॉज नथिंग बारिंग आवर वे टू द टॉप. एकदा आम्ही हा जर भाग ओलांडला तर आम्हाला आमच्या मार्गात कोणीच अडवू शकत नाही. म्हणजे आम्हाला त्या माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या शिखरावर चढणं सहज शक्य होतं. बट अ स्नो कवर्ड इनक्लाइन. आणि आणखीन दुसरी अडचण काय आहे माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करताना, तर बर्फाने आच्छादलेला तो भाग आहे. म्हणजे बर्फाने आच्छादल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की निसरडे अशा पद्धतीचे काही भाग असतील जिथे पाय रोवणं सुद्धा कठीण असतं आणि जिथे जो अँकर आहे तो रोवणं सुद्धा कठीण असतं. आणि अशा ठिकाणी अत्यंत जिद्दीने चिकाटीने निश्चयाने मार्ग काढणं आणि त्यात पुन्हा आणखीन तिथे बुद्धिमत्तेचा सुद्धा कस लागतो की नेमकं आपलं जे अँकर आहे ते कुठे रोवायचं, दोर कुठपर्यंत न्यायचा, कशा पद्धतीने पाय त्या ठिकाणी रोवायचा. तर दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग टास्क फॉर द माउंटेनियर्स. सो स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. जसं ते माउंट एव्हरेस्टच्या शिखराजवळ येतात तसं तो जो उतार आहे त्याचा तो कमी कमी होत जातो. म्हणजे इथे पुन्हा त्या गिर्यारोहकांच्या शक्तीचा सुद्धा कस लागतो, कारण त्यांना तेवढी ताकद शरीरामध्ये ठेवावी लागते, तेवढं बळ त्यांच्यामध्ये असावं लागतं. आणि म्हणून इथे फिजिकल स्ट्रेंथ ॲज वेल ॲज मेंटल स्ट्रेंथ या दोनही शक्ती मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. शेवटचे 60 ते 70 फूट म्हणजे हे जे अंतर आहे माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या शिखरापासूनचं 60 ते 70 फुटाचं जे अंतर आहे ते फार धोकेदायक नाही. बट वी केप द सेम स्टेडी पेस. आता हे अंतर जरी धोकेदायक नसलं तरी त्यांनी कोणतीही घाई न करता अत्यंत स्थिरपणे संयमाने त्यांनी तो भाग क्रॉस केला. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅट अँड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि अशा प्रकारे ते माउंट एव्हरेस्टच्या सपाट असलेल्या त्या छोट्याशा भागावर त्यांनी प्रवेश केला. त्या ठिकाणी ते टॉपवर पोचण्यासाठी यशस्वी झाले आणि या ठिकाणी त्यांनी जे यश मिळवलं त्याचा जो विक्रम आहे तो जागतिक स्तरावर त्यांच्या नावावर नोंदवला गेला. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आता जेव्हा माउंट एव्हरेस्ट पर्वतावर त्यांनी पाय रोवला तेव्हा एडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे यांच्यामध्ये किती अंतर आहे, तर ते 20 फुटाचं आहे. आणि दोन्ही जण एकामेकांना दोराने घट्ट बांधलेले आहे. दोराच्या दोनही टोकांना वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आणि त्यांच्यामधलं अंतर आहे 20 फूट. आता टेन्झिंग नॉर्गे हे लीड रोल करत असले
आणि एडमंड हिलरी हे बॅकअप रोल करत असले तरी त्या माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा कोण चढलं किंवा पहिल्यांदा त्या ठिकाणी कोण गेलं, तर हा एक नवीन वाद पुढे आपल्याला बघायला मिळतो. पण ॲक्च्युली इथे लेखकाने म्हटलेलं आहे की दोनही जण आम्ही दोराने घट्ट बांधलेलो होतो, जरी आमच्यामधलं अंतर हे 20 फूट असलं तरी. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it out. काही वेळेला दोर सैल व्हायचा, पण जेव्हा एखादा धोकेदायक असा भाग यायचा किंवा धोकेदायक अशी परिस्थिती निर्माण व्हायची तर दोर घट्ट व्हायचा. टाऊट म्हणजे काय? घट्ट होणे. ड्रीव इट टाऊट म्हणजे याचा अर्थ असा की एकामेकांच्या सपोर्ट शिवाय तो माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करणं शक्य नाही, हे टेन्झिंग नॉर्गे यांना सांगायचं आहे. द रोप वॉज अ सिम्बल, इट टाईड अस टुगेदर. आणि म्हणून टेन्झिंग नॉर्गे असं म्हणतायत की दोर हा आमच्यामध्ये असं प्रतीक आहे की ज्याने आम्हाला घट्ट बांधून ठेवलेलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. आणि दोर असा घट्ट बांधलेला आहे की एक दुसऱ्याशिवाय हालचाल करू शकत नव्हता. मूव्ह म्हणजे हालचाल करणे. वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आणि म्हणून आम्ही दोन व्यक्ती नव्हे तर आम्ही एक संघ आहोत. बघा, माउंट एव्हरेस्ट शिखर करणं हे कोणा एकट्या गिर्यारोहकाचं काम नाही आहे, हे कमीत कमी 2 लोकांचं काम आहे. आणि म्हणून टेन्झिंग नॉर्गे असं म्हणतात की दिस इज अ टीम वर्क, दिस इज नॉट अन इंडिव्हिज्युअल वर्क. I have been asked many times who was the first. आता माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर केल्यानंतर त्यांना बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो की माउंट एव्हरेस्टवर सगळ्यात पहिल्यांदा कोण गेलं किंवा कोण चढलं. म्हणजे इथे टेन्झिंग नॉर्गे आधी गेला की एडमंड हिलरी आधी गेले. आता हा प्रश्न खरा निरर्थक आहे. वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट I did not think of who was going to be first. जेव्हा ते त्या शिखराच्या जवळ होते त्यावेळेला त्यांच्या मनात असा कोणताही विचार नव्हता की पहिल्यांदा त्या शिखरावर कोण पाय ठेवणार किंवा त्या शिखरावर पहिल्यांदा कोण जाणार. तर याविषयी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता. आता असा विचार का नव्हता? कारण ते मुळात खूप थकलेले होते आणि त्यांना त्या टॉपवर पोहोचणं हे महत्त्वाचं वाटत असताना पहिल्यांदा कोण पोहोचलं हा विचार त्यांच्या मनात का येणं शक्य नाही आहे, त्याचं कारण दिलंय बघा. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि हिलरी याच्या मनातही तसा विचार नव्हता, कारण क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. म्हणजे गिर्यारोहण करण्यावर तुम्हाला संपूर्ण लक्ष केंद्रित करावं लागतं, कारण सभोवताली इतके धोके, इतके डेंजर्स, इतकी परिस्थिती ही संयमाने हाताळावी लागते की ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या कामावर फोकस करावं लागतं. म्हणजे इतकी एकाग्रता, एवढं लक्ष केंद्रितपणा लागतो की ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये असे इतर प्रश्न किंवा इतर विचार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बघा, त्यांनी म्हटलंय यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. खूप साऱ्या चिंता, खूप सारी काळजी असते आणि त्याच्यामुळे ते सांगतायत की हू वॉज द फर्स्ट हा प्रश्न खूप निरर्थक आहे. कारण त्यांनी आधीच्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे की दे वेअर अ टीम. त्यांनी एक संघ म्हणून काम केलं. दे वेअर टाईड विथ अ रोप टू बोथ एंड्स ऑफ द रोप. म्हणजे दोराच्या दोन्ही बाजूला त्यांनी एकामेकांना घट्ट बांधलेलं असल्यामुळे दोर हा त्यांच्यामधला एक असं प्रतीक आहे की जो असं दर्शवतो की ते एक संघ म्हणून तो पर्वत शिखर करण्याचं काम करत होते. त्याच्यामुळे हू वॉज द फर्स्ट ही जी कॉन्ट्रावर्सी, हा जो काही वाद आहे हा निरर्थक आहे, असं टेन्झिंग नॉर्गे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. म्हणजे इथे आपल्याला प्रश्न दिला आहे तो जरी होकारार्थी असला तरी त्याचं उत्तर नकारार्थी आहे की डझंट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. म्हणजे
टॉपवर मी आधी पोचलो काय किंवा एडमंड हिलरी आधी पोचला काय, काही हरकत नाही. दोनही जणांचा टीमवर्क असल्यामुळे दोन्ही जण टॉपवर पोचले. शेवटी एकामेकांचा सपोर्ट असल्याशिवाय, सहकार्य असल्याशिवाय ते त्या माउंट एव्हरेस्टच्या टॉपवर पोचू शकत नव्हते. ही तितकंच सत्य असल्यामुळे हू वॉज द फर्स्ट या प्रश्नामुळे कोणा एकाचं ते क्रेडिट नाही, तर ते दोन्हींचंही क्रेडिट आहे असं टेन्झिंग नॉर्गे सांगत आहेत. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच्ड द टॉप. आमचा मूळ विचार काय होता की दोन्हींनीही टॉपवर पोहोचावं. म्हणजे त्या दोन्हींचंही एकमत इथे असं दिसतंय की दोन्हींनाही त्या टॉपवर पोहोचायचे. आधी कोण नंतर कोण हा विचार नाही आहे त्यांच्या मनामध्ये, पण दोन्हींनाही तो विक्रम, तो जो जागतिक विक्रम आहे तो त्यांच्या नावावर नोंदवण्याची जरी इच्छा असली तरी त्यातलं केवळ एकाला आपल्याला श्रेय देणं हे अन्यायाचं ठरेल. आणि म्हणून दोन्ही जणांच्या मते त्यांचा जो मेन विचार होता तो टॉपवर पोचणं असल्यामुळे दोन्हींनाही त्याचं श्रेय द्यावं लागलं. वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन. आणि माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करणं हे कोणा एकट्याचं काम नाही असं लेखक सांगतात. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 फीट. आता इथे जर त्यांच्यामध्ये दोन्हींमधलं अंतर हे 1000 फुटाचं असतं बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. तर आपल्याला दावा करता आला असता की त्यांचा पहिला नंबर लागतो. माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवण्याचा पहिला क्रमांक टेन्झिंग नॉर्गे यांचा लागतो असं म्हणता आलं असतं जर 1000 फुटाचं अंतर राहिलं असतं तर. पण ते शक्य नाही. आता 1000 फूट अंतर नाहीच आहे, मुळात त्यांच्यामध्ये फक्त 20 फुटाचं अंतर आहे. दोन्ही जणांनी एकामेकांना दोराला घट्ट बांधलेला आहे. दोन्ही जण एकामेकांच्या मदतीशिवाय तो पर्वत शिखर करू शकत नाही. आणि विशेषत्वाने ते दोन्ही जण इंडिव्हिज्युअली चढत नाही, म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या त्यांनी, म्हणजे स्वतंत्रदृष्ट्या त्यांनी तो पर्वत शिखर करत नसल्यामुळे किंवा त्यांचा कुठलाही तसा हेतू नसल्यामुळे आपल्याला हू वॉज द फर्स्ट या प्रश्नाकडे लक्ष देणं चुकीचं ठरतं किंवा हा प्रश्न व्यर्थ आहे. बट इवन देन द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. आणि इथे म्हटलेलं आहे की बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. आता बॅकअप करणारा, मागावून येणारा जो कोणी माणूस आहे यांच्यामधलं अंतर जरी निश्चित करता येत असलं तरी सुद्धा ही जी मोहीम आहे ही दोन्हींनी एकत्रितरित्या पार करण्याचा निश्चय घेतला. एकामेकांची मदत घेऊन एक टीम म्हणून त्यांनी जे साहसी काम केलं त्या साहसाबद्दल, पराक्रमाबद्दल माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर करण्याचं श्रेय हे दोन्हींनाही जातं. हे या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गे यांनी अत्यंत आत्मविश्वासाने नमूद केलेलं आहे. तर आपण या धड्याचा पहिला जो पार्ट आहे आपण या ठिकाणी संपवलेला आहे. यानंतर आपण धड्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये भेटणार आहोत. तर तोपर्यंत सर्वांना गुड बाय. सगळ्यांनी या धड्याचं वाचन करावं, त्याच्यातले शब्दार्थ लिहून काढावेत, त्याच्यातले जे काही वाक्यप्रयोग आहे त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आपण पुन्हा भेटूया ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या दुसऱ्या भागात. टिल देन गुड बाय टू एव्हरीवन.